शिक्षण मंत्रालय भारत. शिक्षण मंत्रालय भारत, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जे NEP जे आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे. साऱ्यात श्रेष्ठ सर्व नेतृत्वाखालील हे मंत्रालय पुढे 2 विभागांमध्ये विभागले गेले आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, जो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि साक्षरता यांच्याशी संबंधित आहे. आणि उच्च शिक्षण विभाग, जो विद्यापीठ स्तरावरील शिक्षण, तांत्रिक शिक्षण, शिष्यवृत्ती इत्यादींसाठी संबंधित आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मंत्रालयाचा आढावा घेत असताना हे तयार झालं 15 ऑगस्ट 1947ला, 78 वर्षापूर्वी. अधिकार क्षेत्र आहे भारत सरकारच्या अंडर. मुख्यालय आहे त्याचं शास्त्री भवन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली इथं. त्याचं वार्षिक बजेट 1,28,650 कोटी रुपये, जे की 2025-26चं 15 अब्ज US$ इतकं त्याचं बजेट आहे वार्षिक. जबाबदार मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान कॅबिनेट मंत्री आहेत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे. जबाबदार उपमंत्री आहेत की सुकांता मुजुमदार राज्यमंत्री, जयंत चौधरी राज्यमंत्री. मंत्रालयाचे अधिकारी असतात विनीत जोशी IAS, संजय कुमार IAS. बालसंस्था, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग ISB साठी राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सी. वेबसाईट आहे education.gov.in. सध्याचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत, जे मंत्री परिषदेचे सदस्य आहेत. भारतात 1947 पासून शिक्षण मंत्रालय आहे. 1985 मध्ये राजीव गांधी सरकारने त्याचे नाव बदलून मानव संसाधन विकास मंत्रालय MHRD केले आणि नरेंद्र मोदी सरकारने नवीन मसुदा तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले. धोरण काय तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजूर केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने विद्यमान राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 ची जागा घेतली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाचे म्हणजेच MHRD नाव बदलून शिक्षण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असे करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असंख्य नवीन शैक्षणिक संस्था आणि संकल्पना कायदे करण्यात आल्या. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग देशातील शालेय शिक्षण आणि साक्षरतेच्या विकासासाठी जबाबदार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE, सेंट्रल तिबेटियन स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन CTSA, केंद्रीय विद्यालय संघटना KVS, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE, नॅशनल फाउंडेशन फॉर रिसर्च वेलफेअर, राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था NIOS, नवोदय विद्यालय समिती NVS, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल EMRS, भारतीय शिक्षण मंडळ BSB. उच्च शिक्षण विभाग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी घेतो. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC कायदा 1956च्या कलम अंतर्गत 3 अंतर्गत भारताच्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC सल्ल्यानुसार शैक्षणिक संस्थांना मानलेल्या विद्यापीठांचा दर्जा देण्यात अधिकार विभागाला आहे म्हणजेच UGCला आहे.
उच्च शिक्षण विभाग अमेरिका आणि चीन नंतर जगातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण प्रणालीपैकी एकाची काळजी घेतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचताना भारतीय विद्यार्थ्यांना कमतरता भासू नये म्हणून हा विभाग देशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी जागतिक दर्जाच्या संधी आणण्यात गुंतलेला आहे. यासाठी सरकारने संयुक्त उपक्रम सुरू केले आहेत आणि भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक मताचा लाभ घेण्यास मदत करण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. देशातील तांत्रिक शिक्षण प्रणालीचे 3 श्रेणीमध्ये व्यापकपणे वर्गीकरण करता येते: केंद्रीय सरकार अनुदानित संस्था, राज्य सरकार राज्य अनुदानित संस्था आणि स्वयं अनुदानित संस्था. तांत्रिक आणि विज्ञान शिक्षण देणाऱ्या 122 केंद्र सरकारकडून अनुदानित तांत्रिक संस्था खालीलप्रमाणे आहेत. केंद्र सरकारकडून अनुदानित तांत्रिक संस्थांची यादी: IITs 26, IIITs 26, IITs 23, IIMs 20, IISc बेंगलोर, IISER 7, NITs 31, NITTRS 4 आणि इतर 9, SPA, ISMU, NERIST, SLIET, IIEST, NITIE आणि NIFFT CIT. संगणनात्मक रचना: हा विभाग 8 ब्युरोमध्ये विभागलेला आहे आणि विभागाचे बहुतेक काम या ब्युरोमध्ये अंतर्गत असलेल्या 100हून अधिक स्वायत्त संस्थांद्वारे हाताळलेले. विद्यापीठ आणि उच्च शिक्षण अल्पसंख्याक शिक्षण विद्यापीठ अनुदान आयोग UGC, इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सिलरेटर सेंटर UGCची एक स्वायत्त संस्था, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स UGCची एक स्वायत्त संस्था, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन विभाग ICSSR, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद ICHR, भारतीय तत्त्वज्ञान संशोधन परिषद ICPR. शैक्षणिक संवादासाठी संघ 11/9/2021 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेली 56 केंद्रीय विद्यापीठांची यादी. भारतातील तांत्रिक शिक्षण: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE, स्थापत्य परिषद COA, 23 भारतीय तंत्रज्ञान संस्था IITs, 31 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT, 26 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिबपूर IIEST, 21 भारतीय व्यवस्थापन संस्था IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc, फाउंडेशन फॉर सायन्स इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट IISc. ही कंपनी कायदा 2013 अंतर्गत कलम 8 ची कंपनी आहे. 7 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था IISERS, नॉर्थ ईस्टर्न रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी NERIST, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी NIAFT. 4 राष्ट्रीय तंत्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था NITTRS, भोपाळ, चंदीगड, चेन्नई आणि कोलकाता. 4 प्रादेशिक प्रशिक्षण मंडळे व्यावहारिक प्रशिक्षण. 3 स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर SPA, प्रशासन आणि भाषा. संस्कृत क्षेत्रातील 3 अभिमत विद्यापीठे, उदाहरणार्थ राष्ट्रीय संस्कृत संस्था RSKS, नवी दिल्ली, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ SLBSRSV, नवी दिल्ली, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ RSP, तिरुपती. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
ADCIL इंडिया लिमिटेड, इंडियन एजन्सीज, केंद्रीय हिंदी संस्थान KHS आग्रा, इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ EFLU हैदराबाद, राष्ट्रीय उर्दू भाषेच्या संवर्धन परीक्षण परिषद NCPUL, भारतातील केंद्रीय विद्यापीठे, गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठ GRI, राष्ट्रीय सिंधी भाषेतील संवर्धन परिषद NCPSL, 3 अधीनस्थ कार्यालय, केंद्रीय हिंदी संचालनालय CHD नवी दिल्ली, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान परिभाषा आयोग CSTT नवी दिल्ली आणि केंद्रीय भारतीय भाषा संस्था CIL म्हैसूर, दूरस्थ शिक्षण आणि शिष्यवृत्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU, युनेस्को, आंतरराष्ट्रीय सहकार्य, पुस्तक प्रचार आणि कॉपीराइट, शिक्षण धोरण, नियोजन आणि देखरेख, एकात्मिक वित्त विभाग, सांख्यिकी वार्षिक योजना आणि CMIS, प्रशासकीय सुधारणा, ईशान्य प्रदेश, अनुसूचित जाती जमाती OBC, राष्ट्रीय चाचणी संस्था NTA, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था NIEPA, नॅशनल बुक ट्रस्ट NBT, राष्ट्रीय मान्यता मंडळ NBA, राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग NCMEI, राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था NIOS, भारतीय ज्ञान प्रणाली IKS, जे की नवीन आता तयार झालेले आहे, राष्ट्रीय शैक्षणिक ठेवी NAD, राष्ट्रीय बालभवन, माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क केंद्र INFLI, BNET केंद्र, महिला विकास अभ्यास केंद्र नवी दिल्ली, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेद्वारे समर्थित एक स्वायत्त संशोधन संस्था. उद्दिष्ट काय आहे त्याची तर मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट आहेत कार्यक्षम, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारे मूल्यांकन करणे, प्रवेश आणि भरतीसाठी उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी या मूल्यांकनाचा वापर केला जातो, राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणे आणि ते अक्षरशः अंमलात आणले जाईल याची खात्री करणे, देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश वाढवणे आणि त्यांची गुणवत्ता सुधारणे यांसह नियोजनबद्ध विकास, ज्यामध्ये अशा प्रदेशांचे समावेश आहे जिथे लोकांना शिक्षणाची गरज उपलब्धता नाही, गरीब, महिला आणि अल्पसंख्याक अशा वंचित गटांकडे विशेष लक्ष देणे, समाजातील वंचित घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कर्ज, अनुदान इत्यादी स्वरूपात आर्थिक मदत द्या, देशातील शैक्षणिक संधी वाढवण्यासाठी युनेस्को आणि परदेशी सरकारी तसेच विद्यापीठांसोबत जवळून काम करण्यासह शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे, MOE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा इनोव्हेशन सेल MIC, भारतातील सर्व प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअप्सची संस्कृती पद्धतशीरपणे वाढवण्यासाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE मधील मंत्रालयाने ऑगस्ट 2018 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा इनोव्हेशन सेल स्थापन केला. अभय जेरे यांची पहिले मुख्य नवोपक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. MICचे प्रमुख उपक्रम स्मार्ट इंडिया हॅकाथॉन, SIH, अटल इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट, ARIIA, संस्थेची नवोन्मेष परिषद IICS, उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय नवोन्मेष आणि स्टार्टअप धोरण NISP, इनोव्हेशन अँबॅसेडर प्रोग्राम, इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप आणि व्हेंचर डेव्हलपमेंट IEV मध्ये MBA और PGDM,
प्रोग्रॅम राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क NIRF एप्रिल 2016 मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क अंतर्गत भारतातील महाविद्यालयांच्या रँकिंगची पहिली यादी प्रकाशित केली. संपूर्ण रँकिंगमध्ये NBA, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन UGC, थॉम्सन रॉयटर्स, एल्सेवियर आणि इन्फ्लिनेट माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क केंद्र यांचा समावेश होता. रँकिंग फ्रेमवर्क सप्टेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आला. सर्व 122 केंद्रीय निधी असलेल्या संस्था, ज्यामध्ये सर्व केंद्रीय विद्यापीठे, IIT आणि IIM यांचा समावेश आहे, रँकिंगच्या पहिल्या फेरीत सहभागी झाल्या. या ठिकाणी आपण थांबूया.